ही घटना यावर्षीच्या 11 मार्चची आहे। त्या दिवशी आरबीआयच्या आदेशानं उलथापालथ झाली। आरबीआयनं पेटीएमला नवीन ग्राहकांच्या नोंदणीस मज्जाव केलाय। पेटीएमच्या आयटी सिस्टीमचं ऑडिट करण्यासाठी एक ऑडिट फर्मची नियुक्ती करण्याचे निर्देशही आरबीआयने दिले। आता भारत पेचे प्रकरण पाहूया। यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारत पे ही फिटनेक कंपनी खूपच चर्चेत आली। कंपनीमधील कॉर्पोरेट गव्हर्नन्सचं प्रकरण गाजलं आणि कंपनीचे संस्थापक असलेले अश्नीर ग्रोवर यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला। याच दरम्यान कंपनी, ग्रोवर आणि नवीन व्यवस्थापन आणि सीईओला कलगीतुरात चांगलाच रंगला। हे प्रकरण इथंच संपलं नाही। ऑनलाईन पेमेंट, गेटवे पेमेंट, ॲग्रिगेटचं परवाना मागणाऱ्यावर आरबीआयची कडकी नजर आहे। केवायसी संदर्भात प्रकरण, क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आणि गेमिंग ॲपसोबतच व्यवहारामुळे त्यांच्यावर संशय वाढलाय। या तिन्ही प्रकरणातून भारतातील पेमेंट्स बँक आणि पेमेंट ॲग्रिगेटर यांची सद्यस्थिती समजून येते। भारतातील पेमेंट आणि फिटनेक क्षेत्रात होत असलेल्या मोठ्या उलथापालीमुळे आरबीआय सुद्धा चिंतेत आहे। त्यामुळे आरबीआय प्रत्येक पाऊल जपून टाकत आहे। डिजिटल बँकेच्या परवानावरून आरबीआय आणि नीती आयोग सुद्धा आमने-सामने आले। आर्थिक सर्वसमावेशकतेसाठी डिजिटल बँक गरजेची आहे, असं नोव्हेंबर महिन्यातील अहवाल नीती आयोगानं स्पष्ट केले। मात्र आता आरबीआयनं डिजिटल बँकेच्या वाढीला रेड सिग्नल दाखवलाय। डिजिटल बँकिंग युनिट्स म्हणजे डीबीयूला आरबीआयनं मार्गदर्शक सूचना जारी केल्यात। यंदाच्या अर्थसंकल्पात 75 जिल्ह्यात 75 डीबीयू सुरू करण्याचं लक्ष्य निर्धारित करण्यात आलंय। डीबीयू सुरू करण्यासाठी आरबीआय जोर देतोय, मग डिजिटल बँकेला आरबीआयचा एवढा विरोध कशासाठी, हा प्रश्न योग्यही आहे। त्याचं उत्तर शोधूयात। शेड्यूल कमर्शियल बँकांना डिजिटल बँकिंग युनिट उघडण्यासाठी परवानगी आरबीआयने दिली। आता ग्रामीण बँक, पेमेंट बँक आणि स्थानिक बँकांचा समावेश नाही। आता डिजिटल बँकेकडे वळूयात। नीती आयोगानं डिजिटल बँक सुरू करण्यावर जोर दिलाय। या बँका ठेवी स्वीकारतील आणि कर्ज सुद्धा देतील। आरबीआय आणि नीती आयोगाचा जोर आर्थिक सर्वसमावेशकतेवरच आहे, मग आरबीआय डिजिटल बँकांना विरोध का करते? डिजिटल बँकेला विरोध करण्यामागे आरबीआयचा पूर्वानुभव आणि इतर कारणे सुद्धा आहेत। त्यावर दृष्टिक्षेप टाकूयात। बँकिंग व्यवसायात आरबीआयला विस्कळीतपणा येऊ द्यायचा नाही, हे एक मुख्य कारण आहे। बँकेचे प्रवर्तक म्हणजेच प्रमोटर बँक सुरू करण्यासाठीच्या निकषानुसार योग्य आणि पात्र नाहीत, असं आरबीआयचं निरीक्षण आहे। बँकांचा परवाना मिळवणं अवघड असतं, त्यामुळे प्रमोटर सर्व निकष पूर्ण करू शकणार नाहीत। 7 वर्षापूर्वी आरबीआयनं 11 वर्षांचा परवाना दिल्यानंतर खूप उत्साहाचं वातावरण होतं। मात्र सध्या 11 बँकांपैकी 6 बँका सुरू आहेत। उर्वरित 5 बँकांनी गाशा गुंडाळलाय। ही स्थिती पुन्हा आरबीआयला डिजिटल बँकिंग क्षेत्रात होऊ द्यायची नाही। भारत पे मध्ये नुकत्याच घडलेल्या घटनांमुळे आरबीआयची चिंता वाढली। प्रमोटर्स बँक व्यावसायिक पद्धतीने चालवण्यासाठी तेवढे गंभीर नसतात, त्यातच कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा प्रश्न सुद्धा आहे। बँकिंग परवानाचा वापर करून प्रवर्तक बक्कळ कमाई करतील आणि बँका दिवाळखोरीत आणतील अशी भीतीही आरबीआयला वाटते। त्यामुळे रेजर पेक्स, ज्युपिटर, निओ, फाई आणि ओपन यासारख्या निओ बँकांना डिजिटल बँकेचा परवाना मिळण्याची शक्यता धुसर आहे। मात्र आगामी काळात सरकार आणि आरबीआयनं धोरण बदल केल्यास डिजिटल बँकांचा मार्ग मोकळा होऊ शकतो।